4 षटकांची लढत आहे। पहिली मागची मॅच जर पाहिली तर तब्बल 17 धावांचे टार्गेट अवघ्या 5 बॉल मध्ये संपुष्ट आलात, कारण की अय्यूब शेखची धुवाधार बॅटिंग आणि भेदक मारा। पहिलं षटक टाकलं होतं, 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 गडी बाकी केला होता। तेच तरार गोलंदाज आहे आणि या फास्ट ट्रॅकवर अय्यूब शेख सारखा गोलंदाज नक्की यशस्वी होईल। पहिलं पॉवर प्लेचं एकमेव पॉवर प्लेचं षटक आणि स्ट्राइक एंडवर आहे या दिवा नगरीचा एक रायझिंग स्टार ओमी प्रकाश केणी आणि गोलंदाजी ट्रॅकवर टेनिस क्रिकेटचा मोठं नाव अय्यूब शेख। पहिलाच बॉल इथे स्ट्रॉंग अपील केली आहे, पायाला ब्रश होऊन गेलाय की काय, पण अंपायरचा इशारा काय येईल? यस इट इज व्हाईट बॉल। अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल आणि स्पोर्ट्समनशिप पहा, आपल्या पायाला ब्रश झाला हे दाखवतोय। हे स्पोर्ट्समनशिप असणं गरजेचं आहे। अनेक खेळाडू यस अंपायरच्या कडून डिक्लेअर असा इशारा आलाय आणि दिलगिरी व्यक्त देखील केली आहे। पहिला निर्णय तो निर्णय मात्र कॅन्सल करून लेग बायचा इशारा। पहिल्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते। षटक क्रमांक पहिलं। तेच तरार अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला तर बॅटच्या अगदी स्टिकरला लागतोय चेंडू, त्यामुळेच शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये एक्झिक्यूट होऊ शकला नाही चेंडू, त्यामुळे सिंगल मिळेल। एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 2 आकड्यावर। या मैदानाचा विचार केला तर कालपासून 40च्या वर जर तुम्ही धावसंख्या उभारताय तर नक्कीच ती फायटिंग स्कोर होईल, पण दोन्ही टीमचा विचार केला तर मातब्बर खेळाडू आहेत, मोठी मोठी नावं या दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळतील। तेच तरार भन्नाट वेगाने बीट करून गेलाय इथे मात्र अय्यूब शेखचा चेंडू। तुषार पाटील गुड्डू, मोठी अपेक्षा असेल, कॅप्टन लीडिंग फ्रंट असं म्हटलं जातं आणि यावेळेस फलंदाजी करत असताना चांगली बॅटिंग करावी लागेल। तुषार पाटील गुड्डू मागच्या मॅच मध्ये आपल्या टीमला हव्या तितक्या धावा बनवू शकला नाही, पण तरी देखील या टीमचा भरोसा आहे, आधारस्तंभ आहे आणि सलामीवीर म्हणून एक चांगला फलंदाज ज्याला गणलं जातं। इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आणि नोमॅन्स लँडची ते लँड होईल, सिंगल मिळेल आणि सिंगलला डबल मध्ये देखील कन्वर्ट केलं जात आहे। चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळते। तालमेलची इथे आवश्यकता आहे आणि ही तालमेल या फटक्यामध्ये पाहायला मिळते। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर। 4 धावा धावफलकावर लागलेत। आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय। अय्यूब शेख गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज झालाय, यावेळेस ऑन द टॉस आणि खराब म्हणावं लागेल, फलंदाज बाद होतोय। सिली मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि अय्यूब शेखला मिळते एक मोठी सफलता। तुषार पाटील गुड्डू बॅक टू पॅव्हिलियन, पहिला हादरा, पहिल्या विकेटचं पतन। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर। पहिलं षटक इथे प्रगतीपथावर असताना अय्यूब शेख चांगली गोलंदाजी करतोय। अय्यूब शेख हे नाव जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव। आज जर पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये देखील एक षटक 3 धावा आणि 1 गडी बाद केलं होतं। या षटकात देखील त्याच पद्धतीचा मारा। नवीन फलंदाज चंद्रकांत पाटील टक्या पुन्हा एकदा हलक्या हाताने इथे मात्र ब्रश केलाय। फॉलो थ्रो मध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता पण षटक क्रमांक संपला गेले। पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय। फक्त 5 धावा धावफलकावर लागलेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। उर्वरित 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे। 1 गडी बाद 9 सत्री टीम टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना 5 धावा।
भावेश भोईर. नुकतीच झालेली नवसाते क्रिकेट मंडळाच्या वतीने जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये काय लाजवाब स्पेल केला होता. 2 षटक 4 विकेट आणि 9 धावा खर्च केल्या होत्या या भावेश भोईरने. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. स्ट्राइक एंडवर चंद्रकांत पाटील टक्या संघर्ष करतोय, फॉर्म पासून झगडतोय, पण यावेळेस चांगलं प्रदर्शन करावं लागेल. इथे हुक करण्याचा प्रयत्न, टॉप एज लागली होती, बॅटच्या अगदी वरच्या टोकाला लागलाय. चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर, तोपर्यंत बेल सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 6 या आकड्यावर. 7 चेंडूचा खेळ संपलाय, 6 धावा धावफलकावर लागलेत. आज जर पाहिलं तर सकाळपासून षटकारांची कमतरता जाणवली, पण मागच्या मॅच मध्ये 2 बॉलमध्ये 2 षटकार अयूब शेखच्या बॅटमधून आल्या, 3 षटकार त्याच्या बॅटमधून आल्या आणि अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकलं होतं. इथे मोठा फटका, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक इथे तैनात आहे आणि या मॅच मध्ये देखील, या इनिंग मध्ये देखील अपयशी ठरतोय चंद्रकांत पाटील टक्या. बॅक टू पॅव्हिलियन, दुसरा हादरा, दुसऱ्या विकेटचं पतन. दोन गडी बाद 6 धावा अशी खराब सुरुवात. नवसाती दिवा MCC कासर वडवली टीम. महादुआई क्रिकेट क्लब कासर वडवली MCC क्रिकेट क्लब या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलाच बॉल, इथे मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू, डॉट बॉलची सांगता. प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र दडपणात आणेल आणि ओमी प्रकाश केणी हा खेळाडू मात्र आपण पाहू शकाल साईनाथ दिवा टीम कडून बिलॉंग करतोय. अनेक वेळा BS बॉयज दिवा टीम कडून देखील हा खेळाडू खेळताना दिसतो, पण यावेळेस नवसाती टीम मध्ये देखील ऍड झालाय. यावेळेस आडव्या बॅटने चांगला फटका आहे, फटका चांगला, पण मिळतील फक्त 2 धावा आणि 2 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8 या आकड्यावर. 8 धावा धावफलकावर लागलेत. या मैदानावर धावा चेस करणं थोडंसं कठीण जातं आणि पहिल्याच मॅच मध्ये नवसाती टीमने 51 धावा लगवल्या होत्या आणि ते टार्गेट पार करत असताना एकविरा ऐरोली टीम मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं. मागच्या मॅच मध्ये लोअर स्कोर मॅच पाहायला मिळाली. यावेळी चांगला स्ट्रोक, प्रॉपर टायमिंग, चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईन जवळ आणि इशारा येईल फक्त 2 धावांचा. अनेक मैदानाच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादानुसार धावा मोजल्या जातात. चांगला स्ट्रोक होता ओमी केणीच्या बॅटमधून, 2 धावांचा स्कोर जाऊन पोहोचते तब्बल डबल फिगर मध्ये 10 या आकड्यावर. 11 बॉलचा खेळ संपलाय, म्हणजे 11 चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 10 धावा. जर कासर वडवली टीमला पराभूत करायचं आहे तर तुम्हाला धावा कराव्या लागतील. यावेळी स्ट्रोक चांगला आहे, प्रॉपर टायमिंग, या मोठ्या स्ट्रोक वर फक्त मिळतील 2 धावा. एक चांगली बॅटिंग आतापर्यंत करतोय. तब्बल 3 चेंडूवर लगातार 3 डबलचे स्ट्रोक लगवले गेलेत आणि षटक क्रमांक दुसरं संपलं गेले. 2 षटकांचा खेळ इथे संपला. टीमची धावसंख्या 10च्या सरासरीने आतापर्यंत उभारली गेली. 2 गडी बाद 12 धावा धावफलकावर लागलेत 12 चेंडूच्या समाप्तीनंतर. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. श्री गणेश क्रिकेट क्लब ऐरोली कोलीवाडा आयोजित या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, ग्रँड संडे, आणि या ग्रँड संडे मध्ये श्री गणेश क्रिकेट संघ याच्या वतीने या स्पर्धेचा चॅम्पियन कोण होणार. कालच्या दिवशी देविशा 11 ऐरोली टीम या 2 भगव्या रंगाच्या ट्रॉफ्या त्यापैकी एका ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय, पण आजच्या गटातून कुठला संघ पुढच्या फेरीत प्रवेश करेल याकडे देखील
लक्ष असेल. तमाम प्रेक्षकांच्या नजरा या स्पर्धेकडे लागलेत. गावसोट्या मैदान जर पाहिलं तर नवी मुंबईतील एक वेगळं मैदान आहे आणि या मैदानावर स्पर्धा खेळण्याची एक मजाच काही और आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय सुयश, तेज सरार गोलंदाज आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक लगवला जातोय आणि इथे मिळतील 2 धावा. तब्बल 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा आल्यात. चांगली रणनीती आखली गेली आहे. 9-7 टीमच्या माध्यमातून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14. 14 ऑन स्कोअर बोर्ड, 14 धावा, 2 गडी बाद. अतिशय चांगली गोलंदाजी करावी लागेल MCC कासर वडवली टीमला, कारण की कासर वडवली ते ऐरोली असा प्रवास ते करून आलेत या मैदानामध्ये. यावेळी आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. सिंगल वर समाधान मानावं लागेल. एका धावाने टीमची धावसंख्या 15 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पण ज्या धावा हवेत त्या धावा येणं गरजेचं आहे. ओमी प्रकाश केणी त्याचबरोबर गिरीश सावंतला इथे चार्ज घ्यावा लागेल. थँक्यू व्हेरी मच फेसबुक किंग दत्ता मडवी. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे पण मिळतील फक्त 2 धावा. 2 धावाचं क्रिकेट खेळलं जातं. कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळलं जातं सध्याच्या घडीला ओमी प्रकाश केणीच्या माध्यमातून. यंगस्टर आहे. राबाडीची स्पर्धा प्रथमच खेळत असताना मात्र मॅन ऑफ द सिरीजचा खिताब पटकवला गेला होता आणि स्वतः क्वीनर ऑफ नवी मुंबई भूषण पाटीलने देखील या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील दिला होता. असा गुणवान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रकाश केणी हे नाव जर पाहिलं तर दिवानगरीसाठी अतिशय महत्त्वाचं नाव आहे. सध्याच्या हंगामात 40+ साठी खूप चांगलं क्रिकेट प्रकाश केणीच्या माध्यमातून केलं जाते. इथे फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल की काय, तोपर्यंत 2 धावा पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट बनावं लागेल. अशा पद्धतीचं क्रिकेट खेळलं पाहिजे. जर षटकार चौकार येत नसेल तरी देखील धावफलक हलतं ठेवणं गरजेचं आहे आणि ते काम ओमी करतोय. OMI ओमी या नावाचा अर्थ काय होतोय तर आउटस्टँडिंग, माइंड ब्लोईंग आणि इम्प्रेसिव्ह. ओमी यावेळेस इम्प्रेस करतोय. यावेळेस भन्नाट वेग, अक्षरशः खडून काढावा लागला हा चेंडू आणि या कठीण प्रश्नाचं उत्तर ओमी सारख्या एक इन्फॉर्म बॅट्समन कडे देखील नव्हतं. डॉट बॉलची सांगता चांगलं कमबॅक म्हणावं लागेल सुयश, कारण की आतापर्यंत या 5 चेंडूत धावा खर्च केलेत 7 धावा. अखेरचा चेंडू देखील टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. सुयश तेज तरार गोलंदाजी. यावेळेस हाफ ट्रॅकर चांगला फटका आहे. या फटक्यावर मिळतील फक्त 2 धावा. षटक क्रमांक संपलं गेलंय. तिसरं 3 षटकांचा केस संपला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 ऑन स्कोर बोर्ड. 21 धावा धावफलकावर लागलेत. अजूनही 1 षटक बाकी आहे. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, पण कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि या स्पर्धेचा मन मुराद आस्वाद लोटत राहा. ऐकूया एक मधुर गीत DJ मास्तरांच्या माध्यमातून. पुन्हा त्याला हत्तर लावून बघ, नाही तुझं थोबड फोडलं तर नावाची आरची नाही. तीन षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 या आकड्यावर. अजूनही 1 षटक बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय नरेंद्र भारती. यस, अष्टपैलू खेळाडू आहे. जय भवानी ग्रुपच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली होती त्यात अफलातून बॅटिंग परफॉर्मन्स या नरेंद्र भारतीचा आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस स्लॉगरचं षटक आहे. समोर गिरीश सावंत. पहिलाच बॉल आउटसाइड लेग स्टंप. पंचाचा इशारा काय येईल, विमानासारखे हात पसरलेत. अंपायरचा कॉल येते. येस, इट इज व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 22 ऑन स्कोर बोर्ड. 3 गडी बाद,
2 गडी बाद 22 धावा. 22 लॉस ऑफ 2 विकेट. चंद्रकांत पाटील टाक्या आणि तुषार पाटील गुड्डू हे परतल्यानंतर डाव सावरलाय. इथे आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक आहे. मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगलवर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या एकेरीने पुढे सरकते, जाऊन पोहोचते तब्बल 23 धावा. अखेरचं षटक आहे या इनिंगच्या. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. या 5 चेंडूत किमान 2 चांगले फटके लागणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न असेल. चेंज ऑफ पेस, चांगला फटका आहे आणि क्षेत्ररक्षक तिकडे तैनात देखील आहे. पंचांचा इशारा काय येईल? यस, 4 धावांचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. ओमीच्या बॅटमधून येतोय एक आउटस्टँडिंग, माइंड ब्लोईंग, इम्प्रेसिव्ह फटका. चेंडू सीमारेषा पार, चौकार. 27 ऑन स्कोरबोर्ड. 27 धावा. टीम 40 गाठते तर नक्कीच फायटिंग स्कोर होईल आणि त्यासाठी प्रयत्न असेल. इथे दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर. या इनिंगचा विचार केला तर अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओमी चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. आतापर्यंत जर पाहिलं तर 15 धावांचं योगदान आतापर्यंत दिलं गेलंय. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला आहे. टायमिंग देखील तितकंच चांगलं आणि पंचांचा इशारा येईल. यस, इट इज मॅक्सिमम. ओमीच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला षटकार. चेंडू सीमारेषा पार, 6 धावा. नरेंद्र भारती या षटकात काहीसा खर्चिक ठरतोय. आतापर्यंत तब्बल 12 धावा खर्च केलेत या षटकामध्ये. तेरा तर आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूत 13 धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 आकड्यावर. धावसंख्येला आकार येत असताना प्रेशर आणण्याचा प्रयत्न केलाय टीमच्या माध्यमातून. नरेंद्र भारती गोलंदाजी ट्रॅकवर आणि ओमी केणी स्ट्राईक एंडवर. हा ट्रॅकर खराब चेंडू म्हणावं लागेल. पंचांनी दंडित केलंय. व्हाईट बॉलचा इशारा. पंचांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावा. काय बॅटिंग परफॉर्मन्स. संघर्ष केला आणि नेहमी म्हटलं जातं संघर्षाच्याच कठीण खडकाखाली यशाच्या पाण्याचा झरा असतो. तो संघर्ष पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. फटका चांगला आणि मिळतील 2 धावा. चांगली बॅटिंग ओमी केणीच्या माध्यमातून या मॅच मध्ये डाव सावरलाय मी तर म्हणेन. टीमची धावसंख्या 37 ऑन स्कोरबोर्ड. अजूनही या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अतिशय चांगली बॅटिंग आणि या षटकात काहीसा खर्चिक ठरतोय. वैयक्तिक 26 धावांचं योगदान ओमीच्या बॅटमधून. काय या खेळाडूला समाविष्ट केले या टीम मध्ये हे दाखवून देतोय. धमक आणि चमक दाखवते या मॅच मध्ये. यावेळेस हेलिकॉप्टर चांगला स्ट्रोक आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक आयुब शेख आहे की काय आणि काय घडलंय आणि फलंदाज बाद होतोय. स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादात मात्र धावचीच्या स्वरूपात गिरीश सावंत तंबूच्या आश्रयाला परतलाय. फलंदाज बाद होतोय. तिसरा अखेरचा चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि साहिल नाईक मैदानाच्या आतमध्ये. हे 2 यंगस्टर इम्प्रेस करून गेलेत या दिवा नगरीला आणि येणाऱ्या कालावधीमध्ये देखील या 2 यंगस्टरच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट खेळलं जाईल. अखेरच्या बॉलवर चांगला फटका आहे. इथे मिळतील किती धावा तर डिक्लेअर. अखेरच्या बॉलवर सिंगल मिळेल आणि षटक क्रमांक संपले गेले 4. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. 39 धावा फलकावर लागलेत आणि 40 धावांची इथे टार्गेट ठेवलं गेलंय. चांगली लढत होईल नक्कीच. मी मगाशी म्हटलं होतं की 40 धावा जर तुम्ही स्कोरबोर्ड लावता तर नक्कीच गोलंदाजासाठी काहीतरी असेल. पण कासरवडील टीम ही म्हणजेच बॅटिंग लाईफसाठी मजबूत असणारी टीम आहे आणि या टीमकडे
नरेंद्र भारती, त्याचबरोबर अय्यूब शेख असेल आणि आकाश सारखा खेळाडू असेल, अशा खेळाडूंमध्ये नक्कीच ही बॅटल चांगली होईल. 40 धावांचं टार्गेट आहे. दुसरा डाव कसा सुरुवात होईल आणि कशा पद्धतीने इथे कासरवडवली टीम परफॉर्म करेल तोपर्यंत आपण ऐकूया एक मधुर गीत डीजे मास्तरांच्या माध्यमातून. थँक्यू. तर जाऊया सन्मानाकडे. श्री गणेश क्रिकेट संघाची ही परंपरा आहे. तर आलेल्या पाहुण्यांचा सन्मान या मंचावर केला जाईल. तर समीर सुतार यांना विनंती करतोय की श्री गणेश मित्रमंडळाचे जुने जाणकार खेळाडू कैलाश मडवी यांचा सन्मान या मंचावर केला जाईल. कैलाशजी मडवी यांचा सन्मान या मंचावर केला जाईल. जितू सुतार यांना विनंती करतो, समीर सुतार यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदरणीय कैलाश मडवी यांचा सन्मान आज या मंचावर केला जाईल. श्री गणेश क्रिकेट संघाचे जुने जाणकार सदस्य देखील आहेत आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक आणि सुजित दादा सुतार यांचे भाचे आणि या ऐरोली नगरीचा एक बेहतरीन खेळाडू म्हणजेच जितू सुतार यांचा देखील, जितू म्हात्रे यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. तर मी विनंती करतोय समीर मडवी यांना की आपल्या शुभ हस्ते जितू म्हात्रे यांचा सन्मान या मंचावर केला जाईल. जर पाहिलं सुजित दादा सुतार यांचे भाचे देखील आहेत जितू म्हात्रे यांचा सन्मान या मंचावर प्रेमाचं प्रतीक पुष्प देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. थँक्यू व्हेरी मच जितू, आपलं देखील सरसे स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि अतिथी मान्यवरांचं. आपण पाहतोय श्री गणेश क्रिकेट संघ ऐरोली कोलीवाडा आयोजित या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेमध्ये आज अंतिम दिवस आणि सामना पाहतोय नौसाठी दिवा वर्सेस MCC कासरवडवली. 40 धावांचे टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. टेनिस क्रिकेट विश्वातला एक बेहतरीन अष्टपैलू खेळाडू ज्याने अनेक स्पर्धा, अनेक विक्रम केलेत, अनेक मालिकावीरचा खिताब आपल्या नावी करणारा आणि दिवानगरीची जी स्पर्धा होती महाविकास आघाडी, थँक्यू, त्या स्पर्धेमध्ये बाईक घेण्याचा कारनामा देखील या अय्यूब शेखने केलाय. अय्यूब शेख टेनिस क्रिकेट विश्वातलं मोठं नाव. आणि आज जर पाहिलं तर या मॅच मध्ये अय्यूब शेख चालणं MCC कासरवडवली टीमसाठी महत्त्वाचं असणार आहे. 40 धावांचे टार्गेट आहे आणि अतिशय चांगली बॅटिंग ओमीच्या माध्यमातून पाहायला मिळाले. नाबाद खेळी केली ओमीच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी. सव्वीस धावांचं योगदान. टीमला 40 पर्यंत पोहोचवले. 40 धावांचे टार्गेट आहे. कंपल्सरी चेस हा महत्वपूर्ण निर्णय आहे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतोय रोनित मडवी, यंग स्टार गोलंदाज आहे आणि सध्याच्या घडीला पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. म्हणजेच प्रतिभा आहे, विश्वास आहे या टीमला, या गोलंदाजावर. तो विश्वासाला खरा उतरावा लागेल. रोनित गोलंदाजी ट्रॅकवर समोर असेल. टेनिस क्रिकेट विश्वातलं मोठं नाव अय्यूब शेख, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅच मध्ये सलामीवीर. पहिल्याच बॉलवर मोठा फटका लगवला जातोय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. मिळेल 2 धावा आणि 2 धावांना टीमचा खातं उघडलंय. 10च्या सरासरीने ही धावसंख्या उभारायची आहे. चांगली लढत. 9-7 दिवा वर्सेस MCC कासरवडवली, ठाणे वर्सेस नवी मुंबई, दिवा वर्सेस कासरवडवली, अशी बॅटल, ही कॉन्टेस्ट, ही लढत पाहायला मिळते. यावेळेस इथे संधी होती पण
चेंडू आवाक्या बाहेर होता. रितेश मडवी हा देखील अष्टपैलू खेळाडू आहे आणि सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचते. अशी खडतड सुरुवात 9 टीमची झाली होती. असं वाटलं होतं धावफलक फक्त 25-30 पर्यंत पोहोचेल, पण काय जिगरबाज फलंदाजी ओमी केळीची पाहायला मिळाली. नाबाद 26 धावांची खेळी आणि आपल्या टीमला 40 पर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. 30 काढल्या तू 26 मोजल्या. 30 धावांची विस्फोटक फलंदाजी. आकाश स्ट्राइक एंडवर आहे. हाफ ट्रॅकर अक्षरशः परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. म्हणजे बॉलचा स्मेल देखील आकाशच्या नाकावरून गेला असेल इतका भन्नाट वेगाने हा गोलंदाज रोनित गोलंदाजी करतोय. म्हणूनच या चेंडूला परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं जातं. ज्याप्रमाणे परफ्यूमचा स्मेल येतो त्याप्रमाणे बॉलचा स्मेल देखील देऊन गेलाय आकाशला. इतका वेगवान चेंडू. यावेळेस हलक्या हाताने कट केलाय. चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. तोपर्यंत बेल सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. रोनित मडवी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतोय. मागच्या 3-4 स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये प्रभाव सोडला या गोलंदाजाने. यंगस्टर खेळाडू आहे आणि दिवानगरीमध्ये अनेक यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. साहिल नाईक असेल, रोनित मडवी असेल, ओमी असेल, यश पाटील सारखा खेळाडू देखील आहे. अनेक यंगस्टर आहेत. यावेळेस टॉपेज संधी आहे आणि या संधीचं सोनं देखील करेल. मोठी सफलता मिळते. आकाशचा खेळीचा अंत होतोय. फलंदाज आकाश बॅक टू पॅव्हिलियन. पहिला हादरा, पहिल्या विकेटचं पतन. येस, एक गडी बाद. टीमची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचते. अतिशय चांगली गोलंदाजी रोनित मडवीची. नवीन फलंदाज भावेश भोईर. अखेरचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील. हाफ ट्रॅकर आणि कॉट बिहाइंडची संधी. मोठी सफलता, मोठी विकेट मिळते आणि सेलिब्रेशन हे सांगून जातोय अयूब शेखची विकेट किती महत्वाची या मॅच मध्ये. कमबॅक केलं मी तर म्हणे 9 टीमने, कारण की मोठी विकेट्स बॅक टू बॅक. 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. रोनितला मोठी सफलता, 9 टीमला मोठी सफलता. अयूब शेख बॅक टू पॅव्हिलियन. दुसरा हादरा, दुसऱ्या विकेटचं पतन. नेक्स्ट मॅच डेनिस 11 नेरूळ आणि गावदेवी बाळकुम. दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल की कॉम बॉक्स मध्ये या आणि टॉस करून घ्या. डेनिस 11 नेरूळ म्हणजेच अरविंद राणा सोनू आणि त्याचबरोबर गावदेवी बाळकुम म्हणजेच प्रितेश जोशी. अशी बॅटल, ही कॉन्टेस्ट नक्की या मॅच प्रमाणे ती मॅच देखील पाहायला मिळेल. अयूब शेख परतलाय. अगदी स्वस्तात अयूब शेख परतलाय. आपल्या टीमसाठी फक्त 3 धावा करू शकलात. पहिलं षटक अप्रतिम षटक म्हणावं लागेल रोनित मडवीचं, कारण की या षटकात फक्त 4 धावा खर्च केलेत आणि अखेरच्या 2 बॉलवर 2 मोठ्या सफलता मिळाल्यात. टीमने कमबॅक केलंय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुशांत मुकादम. सिक्सर किंग ज्याला म्हटलं जातं. अनेक विक्रम आहेत या खेळाडूच्याकडे. 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याची किमया देखील रणजी ट्रॉफी मध्ये या खेळाडूने केली आहे आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सिक्सर किंग सुशांत मुकादम, एक्सपिरियन्स मॅन मैदानाच्या आतमध्ये. सेकंडवर फलंदाज आपण पाहू शकाल भावेश भोईर. पहिलाच बॉल इथे वेगळ्या धाटणीचा फटका देऊन जाईल. फक्त सिंगल आणि टीमची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचते. कमबॅक केलाय 9 टीमने. पहिल्याच षटकात इथे पकड घट्ट निर्माण केली आहे. अयूब शेखची विकेट ही महत्वाची विकेट ठरली आहे. 5 धावा धावफलकावर लागलीत. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा टॉप एज आहे
आणि चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये, तोपर्यंत सिंगल मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. अय्यूब शेखची विकेट मिळाल्यानंतर मनोबल नक्कीच वाढलं असेल. मी मगाशीच म्हटलं होतं 40 धावा या मैदानावर फायटिंग स्कोर होईल आणि यावेळेस फाईट करतोय 9-7 टीम. चंद्रकांत पाटील टक्या, टेनिस क्रिकेट विश्वातलं मोठं नाव, आणि यावेळेस गोलंदाजी करत असताना यावेळेस पुन्हा एकदा टॉपेज आहे, पण बिहाइंड विकेट कीपर जातोय. सिंगल मिळेल. एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपण पाहू शकाल या मॅच मध्ये, आणि भावेश भोईर सारखा फलंदाज देखील आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. बॉल असतील 15 बॉल 33 धावा, म्हणजे जवळजवळ प्रत्येक चेंडू मागे 2 धावा करावे लागतील टीम MCC कासारवडवली टीमला. टीम अडचणीत आहे, टीम संकटात आहे, टीम स्ट्रगल करते. इथे लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. दोन्ही पंचांचा विचार केला तर जतीन भुयाळ आणि प्रसाद सहस्रबुद्धे अतिशय चांगली अंपायरिंग पाहायला मिळते या मॅच मध्ये, या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळते आणि इथे कॉट बेहनची संधी होती, पण झेल मात्र सुटलाय असं मी म्हणेन, आणि सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. 8 धावा धावफलकावर लागलेत. 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे या मॅच मध्ये. जसजसा चेंडू पुढे जाईल तसतसं मात्र सामन्याचं समीकरण बदलेल, आणि जसजसा चेंडू डॉट जातील तसं MCC कासारवडवली टीमला दडपणात आणेल. यावेळी स्टॉपेज, खराब शॉट सिलेक्शन, आणि इथे फॉलो थ्रो मध्ये झेल देखील पकडला गेलाय. शुभम भोईर, भावेश भोईर मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. तिसरा हादरा, तिसरा विकेट इथे बॅक टू पॅव्हिलियन. पाच चेंडूत 5 धावा खर्च केलेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 4च धावा खर्च केल्या. ह्या वेळेस यशच्या वाकवल्यात आणि पहिल्याच बॉलवर परतावं लागेल फलंदाज नरेंद्र भारतीला. फलंदाज बाद होतोय. तुचल में आया असंच काहीतरी चित्र पाहायला मिळते. षटक क्रमांक संपला गेलाय. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. आता मात्र समीकरण असेल 12 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता. आज रविवार दिवस आहे आणि खंडोबाचा वार देखील मानला जातोय, आणि आज डीजे मास्टरांच्या माध्यमातून आज खंडोबाला देखील वंदन केलं जात आहे. खूप चांगलं कोऑर्डिनेशन आणि सेन्स ऑफ ह्युमर आहे डीजे मास्टर. कौतुक करेन. चांगली क्वालिटीचं साऊंड सिस्टीम आज या स्पर्धेला लाभली आहे, त्यासाठी मी खऱ्या अर्थानं साऊंड सिस्टीमचं कौतुक करेन. मॅच मध्ये पुन्हा एकदा जाऊया. 12 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीचा संघर्ष केलाय त्या पद्धतीचा संघर्ष करावा लागेल. सुशांत मुकादम या खेळाडूवर लक्ष असेल, नजर असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. किशोर पाटील केपी येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्याच बॉलवर मोठा फटका. हॅलो हॅलो
बोलता तो का मागे तुझा डुप्लिकेट बघितला बाबा. हॅलो कुठला यादव नगर कोणला आहे राजू ने बियर भेटले का बियर दोन तुला दोन बियर पाठवले नाही मारी गेला आम्ही ऑब्जेक्शन घेऊ. अरे मेहरबानी का तू लेजेंड कमेंटर आहे. लावण मला आता आगरी कोणी चालू करा तू बाबा आपण अपॉइंट केले ना माझं कर्तव्य तुला लागला. आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हर्षद. आता मात्र आपण पाहू शकाल नवसाती टीमने या मॅच मध्ये आपली पकड घट्ट केली आहे. किशोर पाटील केपी पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली किशोरला आणि ओमीने खूप चांगला झेल पकडलाय. इथे मटका चांगला आहे पण एलिव्हेशनची कमतरता जाणवते आणि पुन्हा एकदा 4 चेंडूवर आतापर्यंत 4 विकेट होताना हॅट्रिक अजून साधलेली नाही पण टीम हॅट्रिक नक्की झाली आहे. 4 बॉलवर लगातार 4 चेंडू फलंदाज बाद होताना फलंदाज क्रमांक बाद होतोय 5वा. 6 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त 9 या आकड्यावर. 9 धावा धाव फलकावर लागले ऑन अ हॅट्रिक. मागच्या षटकात जर दुसऱ्या षटकात चंद्रकांत पाटील टक्क्याने लगातारच्या 2 बॉलमध्ये 2 विकेट घेतलेत आणि आत्ताच्या पहिल्याच 2 बॉलवर 2 विकेट किशोर पाटीलने देखील घेतलेत ऑन हॅट्रिक. हॅट्रिक अजूनही साधली गेली नाही. मागच्या मॅच मध्ये देखील हॅट्रिकची संधी होती. यावेळेस हॅट्रिक साधेल की काय किशोर पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. स्ट्राईक एंडवर नवीन फलंदाज आपण पाहू शकाल योगेश पाहायला मिळतोय आणि नवीन फलंदाज कुणाल स्ट्राईक एंडवर आहे आणि योगेश नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक बॉल देखील मिस होतोय. डॉट बॉलची सांगता अतिशय भन्नाट गोलंदाजी म्हणावं लागेल. जखडून ठेवलंय कासरवडवली सारख्या एक मातब्बर टीमला. या टीमकडे मोठी बॅटिंग लाईनअप आहे. ती बॅटिंग लाईनअप अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकलंय या मॅच मध्ये नवसाती टीमने. इथे चांगला फटका आहे. चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केले जातात. मैदान मात्र थोडासा घात करून जातोय आणि इनबाउंड बाउन्स देखील पाहायला मिळाला. 2 धावा मिळेल टीमला. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर जाऊन पोहोचते. दुहेरी अंकापर्यंत टीम जाते आणि टीमची धावसंख्या 11. 6 गडी बाद अशी नाजूक अवस्था. 40 धावांचं आव्हान आहे. अजूनही विचार केला तर ॲट बॉल 30 धावांची आवश्यकता. हाफ ट्रॅकर चांगला फटका आहे ऑन साइडला. लॉंग ऑन रिजन मध्ये ओमी केणी आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. ओमी केणी बॅटिंग मध्ये अप्रतिम प्रदर्शन आणि 2 झेल देखील त्याच्या माध्यमातून झेल घेतले गेलेत. बीजी खेळाडू पुन्हा एकदा किशोर पाटील. यावेळेस खराब चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा +1 म्हणजेच 2 धावा इथे बोनसच्या स्वरूपात मिळतील. 13 धावा धावफलकावर लागलेत. 6 गडी बाद असं 14 धावा धावफलकावर लागलेत. इथे चांगला स्ट्रोक आहे आणि 1 बाउन्सची मारेशा पार. या चौकारांची आवश्यकता होती पण उशिरा का होईना एक चौकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 या आकड्यावर. 18 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजून ऑन आहे. 2 मोठे फटके लागले तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करेल एमसीसी कासरवडवली टीम. पण सध्याच्या घडीला इम्प्रेस केलंय नवसाती टीमच्या गोलंदाजाने. असं म्हटलं जातं दुःखावर फुंकर मारण्याचं काम जर कोणी करत असेल
तर संगीत करतं. तर डीजे मास्टरला संधी देऊया आणि ऐकूया एक मधुर गीत डीजे मास्टरांच्या माध्यमातून. यस, नेक्स्ट मॅच साठी मी अनाउन्स करतोय, इन्व्हाइट करतोय डेनिस 11 नेरुळ आणि गावदेवी बाळकूम, प्रितेश जोशी आणि अरविंद राणा सोनू. प्लीज टॉस साठी या. सहा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. श्री गणेश क्रिकेट संघ ऐरोली कोलीवाडा आयोजित या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचा आज अंतिम दिवस. कासर वडोली वर्सेस नवसाते दिवा या दोन संघांमध्ये चाललेली कडवी झुंज. सोहम पवार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. लेफ्ट आर्म इथे चांगली गोलंदाजी, आउटस्विंग चेंडू पाहायला मिळतोय. गुडलिन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण आणि थेट यष्टीरक्षक चंद्रकांत पाटील टाक्याकडे जातोय. गुड्डू आहे का विकेट कीपर? गुड्डू आहे यावेळेस पुन्हा एकदा, पण यावेळेस लाईन थोडीशी मिस केली आहे. ऑप्शनच्या खूप बाहेर चेंडू पिच केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय पारच्या माध्यमातून आणि व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19. 19 ऑन स्कोर बोर्ड. 19 धावा धावफलकावर लागलेत. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 21 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. डायरेक्ट हिट, पण इथे मात्र होऊ शकला नाही. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळेल. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 मोठे हिट सामन्याला विजयी करू शकतील, सामन्याच्या जवळ येऊ शकतील आणि 2 चांगले चेंडू इथे मॅच मध्ये आपलं तिकीट निश्चित करेल. अतिशय चांगली गोलंदाजी कौतुक करीन संपूर्ण नवसातेच्या बॉलिंग लाईनअपची. किशोर पाटील असेल, चंद्रकांत पाटील टक्के असेल आणि पहिलं षटक रोनित मडवी. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आज या मॅच मध्ये राहिली आहे. हाफ ट्रॅकर टॉपेज, सिंगल मेल, एकेरी दुहेरी, एक्के दुक्के से कुछ नहीं होने वाला, कुछ बड़ा करना चाहिए. आणि यावेळेस मोठे फटके मारण्याची आवश्यकता होती. फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 19 धावांची आवश्यकता आहे. औपचारिकता राहिली आहे. मॅच मधून जो संघर्ष होता, जो बॅटल होतं ते मात्र पाहायला मिळालं नाही. कुठेतरी पहिल्याच बॉल पासून कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला मिळाला कासरवडील टीम. पण कौतुक करेन जी सलामीवीर झाली, जी बॅटिंग झाली नवसाते टीमच्या माध्यमातून, खास करून ओमी केणीचं कौतुक करेन. 30 धावांची नाबाद खेळी आपल्या टीमसाठी आणि 40 धावांपर्यंत पोहोचवलं आपल्या टीमला आणि 40 धावा या मैदानात फायटिंग स्कोर आहे. मोठा फटका लगवला जातो. चेंडू हवेत आहे. गिरीश सावंत सारखी भिंत पार करणं थोडंसं कठीण जात आहे. फलंदाज बाद होत आहे. औपचारिकता राहिली. अखेरचा चेंडू आहे आणि धावांची आवश्यकता असेल ती तब्बल 19 धावांची आवश्यकता. संगीत वाजवणं ते कधीतरी घातक ठरतं, त्यासाठी अखेरचा चेंडू अजूनही बाकी आहे. यावेळेस चांगला चेंडू. षटक क्रमांक 14 संपला गेले आणि ही मॅच आपल्या हाती पकड निर्माण केली. ही मॅच मध्ये आपलं नाव कोरलं गेलंय नवसाते टीमने. दुसरा सलग विजय. नवसाते दिवा थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल आणि कासरवडील टीम हार्ड लक, चांगला खेळ केला आणि आपण या स्पर्धेत सहभाग घेतला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. जाऊया मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यासाठी आणि कासरवडील टीमला विनंती असेल की जो संघ विजय होतो त्याचा सन्मान होतो, त्याचबरोबर जो संघ पराजय होतो त्याचाही